नमस्कार माझ्या ज्ञानव्रती मैत्रिणींनो, बंधू भगिनींनो आणि श्रोत्यांनो. व्यासोच्छिष्टं जगत्सर्वं अशा या सुविख्यात उक्तीला अर्थपूर्ण करणाऱ्या महर्षी व्यासांना आणि त्यांच्या व्यासपीठाला या नववर्षामध्ये अत्यंत आदराने शिरसाष्टांग नमस्कार करते. आज सोमवार आहे. शंभू महादेवांचं आपल्याला स्मरण करून नवीन वर्षासाठी आणि येणाऱ्या सर्व वर्षांसाठी त्यांची कृपा आणि त्यांचे कृपाशीर्वाद आपल्याला मागायचे आहेत. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवान्यासहितं नमामि. ओम नमः शिवाय. राजाधिराज श्री प्रभू रामचंद्रांचं सत्ययुग पुन्हा एकदा अवतीर्ण होवो आणि पुन्हा एकदा प्रभू रामचंद्रांनी जन्म घेऊन सद्धर्माची प्रतिष्ठापना करावी, यासाठी राजाधिराज श्री रामचंद्रांचं अत्यंत आदराने स्मरण करू, त्यांचं चरणवंदन करूया. पाताल भूतलव्योम चारणच्छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभी. रामनामाचं रक्षण कवच लाभलेल्याला कोणी पाहू पण शकत नाही, इतकं सामर्थ्य ज्यांच्या केवळ नामात आहे. त्यांच्या चरणवंदनात किती सामर्थ्य असेल असा विचार करा आणि परम आदराने त्यांचे चरणस्पर्श करून आपण पुढे जाऊया. योगेश्वर भगवान श्रीकृष्ण ज्यांनी परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतांसाठी अवतार घेतला आहे, त्यांच्या अवताराची पुनश्च वेळ झालेली आहे. त्यांचं स्मरण करू, नवीन वर्षात त्यांचे कृपाशीर्वाद घेऊ. आदौ देवकी देवगर्भजननं गोपीगृहे वरधनं मायापूतन जीवितापहरणं गोवर्धनोद्धारिणं कंसच्छेदन कौरवादिहननं कुन्तीसुतपालनम् एतद् भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतं. लीलाधारी श्रीकृष्ण, त्यांना शिरसाष्टांग नमस्कार करूया आणि आपल्या ज्ञानोबा माऊलींचे आशीर्वाद घेऊयात. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिव्हे वेगुगरी वेदशास्त्र बारी बाह्या सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासांची खुणे द्वारकेचे राणे पांडवा घरी. हरिमुखे म्हणा हा नित्य नामावताराचा कलियुगाचा हा महत्त्वाचा संदेश देणाऱ्या ज्ञानोबा माऊलींच्या चरणावर आपण लोटांगण घालूया आणि आपण आपल्या या पुढच्या भावार्थ दीपिकेच्या पुढच्या प्रवासाकडे आपण वळूया. श्रोते हो, सर्वप्रथम 2021 या नववर्षामध्ये आपणा सगळ्यांचं मी मनःपूर्वक स्वागत करते आणि अत्यंत मनापासून तुम्हाला अनेकानेक शुभेच्छा देते की ह्या ज्ञानमार्गावर तुम्ही जी वाटचाल करत आहात, आत्मोन्नतीच्या मार्गावर, त्यामध्ये योगेश्वर आणि माऊली तुम्हाला अगदी पार टोकापर्यंत घेऊन जावोत आणि तुमची आत्मोन्नती होवो असा एक छान शुभ संदेश तुम्हाला देते, शुभेच्छा देते. आणि आपण पुढच्या ह्याच्याकडे वळूया. आपले 5 अध्याय पूर्ण झालेले आहेत योगेश्वराच्या कृपेने, माऊलींच्या कृपेने, आणि आपण आता 6व्या अत्यंत महत्त्वाच्या अध्यायाकडे वळणार आहोत. मला दरवेळा तुम्ही म्हणाल की मॅडम दरवेळा म्हणतात अत्यंत महत्त्वाचा, कारण ते अशी चढती भाजणी आहे, याच्याहून हा चांगला, याच्याहून हा चांगला, याच्याहून हा चांगला. पण 6वा अध्याय हा तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आत्मसंयम योगो नाम षष्ठोध्याय. आत्मसंयम योग सांगितला आहे भगवंतांनी. गीतेचे 18 अध्याय 1 पासून 18 पर्यंत असे एकमेकांशी संलग्न आहेत.
पहिल्या अध्यायाच्या शेवटचा धागा धरून दुसरा सांगितला आहे, दुसऱ्याचा धागा धरून तिसरा सांगितला आहे, मग चौथा, मग पाचवा. मग तसा जर आपण धागा जोडायचा म्हटला तर पहिल्या अध्यायात अर्जुनाचा विषाद दूर करण्यासाठी त्याची मशागत केली आहे मनाची, आणि त्याचा विषाद दूर होण्यासाठी त्याला सांख्ययोग सांगितला आहे. त्याला विषाद झाला होता की माझ्या माणसाला मी कसा काय मारू. मग सांगितले, अरे यांचे देह मरणारे, आत्मा अमर आहे. तो सांख्ययोग आहे की परमात्मा आणि जीवात्मा एकच आहेत. हा जीवात्मा अमर आहे, त्यांना मारतो, त्यांचे जीवात्मे अमर आहेत. हा सांख्ययोग झाला. श्रोते हो, अद्वैतवाद सांख्ययोग सांगितला. मग सांख्ययोग सांगितल्यानंतर अर्जुनाला असं वाटलं की हा ज्ञानयोग म्हणजे सांख्ययोग जर इतका महत्त्वाचा आहे तर मग मी कर्म कशाला करू युद्धाचं. तसा प्रश्न विचारल्यावर मग कर्माचं महत्त्व सांगायचं, म्हणून शेवटी कर्मयोग त्याला 3ऱ्या अध्यायामध्ये सांगितलं आहे. 3ऱ्या अध्यायातला कर्मयोग सांगितल्यानंतर त्या कर्माला ज्ञानाचे डोळे पाहिजे हे समजण्यासाठी 4था ज्ञानकर्मसन्न्यास योग सांगितला आहे. आणि तो योग सांगत असताना की मग त्यात निष्काम कर्म केलं पाहिजे. कर्मयोग 4थ्या अध्यायात सांगितला ज्ञानाचे डोळे लावायचे, आणि 5व्या अध्यायात सांगितलं की ते निष्काम कर्म झालं पाहिजे. असं सांगितल्यानंतर तो निष्काम कर्मयोग साधण्यासाठी माणसाला आत्मसंयम कसा करावा लागतो हे सांगण्यासाठी 6वा अध्याय सांगितला आहे. असं लिंकिंग आहे सगळं, संलग्न आहे सगळं, की तुम्हाला निष्काम कर्मयोग ऐऱ्या गैऱ्याला साधता येणार नाही आहे. त्याच्यासाठी आत्मसंयम योग साधावा लागतो. मग आत्मसंयम योगाचं काय अर्थ आहे. मनाच्या कुपीमध्ये आत्म्याला स्थिर करणं, सुस्थिर करणं. मुळात मन हे अस्थिर आहे. मनाचा स्थायी भाव चंचलत्व हा आहे. एक अर्धा निमिषसुद्धा ते स्थिर नसतं, हा आपल्या सगळ्यांना अनुभव आहे. आत्ता इथे होतं, गेलं आभायात. आता होतं बुहीवर, गेलं आभायात. मन वढाय उभ्या पिकातलं ढोरं. असं वर्णन बहिणाबाई करतात. त्यांची कुशाग्र प्रतिमा ते वर्णन करते. तसंच आपल्या सगळ्यांचं मन आहे श्रोते हो. आणि या अस्थिर मनामध्ये आत्मा, ज्या आत्म्याला जो अनादी आहे, अनंत आहे, अक्षर आहे, निराकार आहे, निर्विकल्प आहे, अशा त्या आत्म्याला जो आपल्याला शरीरात कुठे आहे माहितीच नाही आहे त्याला स्थिर करायचं आहे. म्हणजे हे केवढं कठीणातलं कठीण काम आहे बघा तुम्ही. म्हणून हा 6वा अध्याय ज्ञानी लोकांचा, विद्वान लोकांचा, योगी लोकांचा, ज्यांनी अष्टांगयोग साधले आहे, ज्यांनी ब्रह्मचर्य आचरलं आहे, अशा लोकांसाठी हा अध्याय आहे. याचा अर्थ सामान्यांनी प्रयत्नच करू नये असं नाही. अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते. अभ्यास केला तुम्ही तर तुम्हाला साधणार आहे तो, पण तो कठीण आहे. जेवढा ब्रह्मचारी संन्यासांना तो सोपा आहे, मनामध्ये आत्म्याला स्थिर करणं, हा आत्मसंयम योग आहे. कुठलाही योग असो श्रोते हो, कर्मयोग असो, भक्तियोग असो, निष्काम कर्मयोग असो, आत्मसंयमाशिवाय तो साधत नाही. म्हणून आत्मसंयम हा सेंटर आहे, नाभी आहे अशी. जसं चक्राच्या त्या केंद्रबिंदूभोवती सगळे आरे असतात, तसं हा आत्मसंयम योग सेंटर आहे, आणि त्याच्याभोवती हे सगळे योग फिरतात. आहे सगळ्यांचा पाया आत्मसंयम योग आहे. मनाच्या कुपीमध्ये आत्म्याला स्थिर करणं, सुस्थिर, नुसतं स्थिर नाही, सुस्थिर करणं. हलायलाच नको, मन हलायला नको, त्याच्या आतलं ते आत्मतत्व हलायलाच नको. कसं हलायला नको. यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता योगिनो चित्तस्य युञ्जतो योगमात्मना. निवातस्थ हा दीप, निर्वात जागी, जिथे वारा नाही अशा जागेमध्ये दिव्याची ज्योत जशी सुस्थिर राहते. दिव्याची ज्योत आपण काच ठेवतो दिव्यावर, मग ती सुस्थिर राहते, कितीतरी काळ सुस्थिर राहते. तसं ते मन तुमचं झालं पाहिजे, आणि त्यामध्ये ते आत्मतत्व त्या निर्वात जागी ठेवलेल्या दिव्याच्या ज्योतीप्रमाणे सुस्थिर झालं पाहिजे. आणि मग ध्यान करायचं आहे. हा आत्मसंयम योग आहे. हा 6वा अध्यायात सांगितलेला आहे भगवंतांनी. तर आपल्याला आता 6व्या अध्यायाला प्रारंभ करायचा आहे. आपल्याला माहिती आहे की गीतेपेक्षा माऊली आधी प्रारंभिक ओव्याच खूप सांगतात, आणि मग कुठे गीतेचा पहिला श्लोक येतो. त्यामुळे ज्ञानेश्वरी पाहताना आपल्याला 6व्या अध्यायाचा गीतेचा पहिला श्लोक घेता येणार नाही आहे. अनाश्रित कर्मफलम हा पहिला श्लोक आहे, तो न घेता माऊलींनी प्रारंभिक ओव्या दिलेल्या आहेत. नीट समजून घ्या श्रोते हो.
तत्त्वज्ञानाचा थोडा भाग आहे, पण सोप्या भाषेत सांगण्याचा मी प्रयत्न करते की आत्मज्ञानाचं बाह्य साधन हे आहे, हे कर्म आहे, कर्म आहे, निष्काम कर्म आहे. आणि आत्मज्ञानाचं अंतःसाधन म्हणजे अंतरंगातलं साधन म्हणजे हा आत्मसंयम योग आहे, ध्यानयोग म्हणतात याला. दोन साधन आहे, एक बाह्य साधन आणि एक अंतरंगातलं साधन. मग ब्रह्मज्ञानासाठी बाह्य साधन आहे निष्काम कर्मयोग आणि ब्रह्मज्ञानासाठी आपलं आतलं साधन आहे हा आत्मसंयम योग. याला ध्यानयोग असं सुद्धा म्हणतात. इंदूरच्या माधवनाथ महाराजांनी याला सिद्धयोग असंही म्हणतात, ध्यानयोग असंही म्हणतात. ते हा योग सहज करायचे, त्यामुळे त्यांना इतर सगळ्या गोष्टी अवगत होत्या. माधवनाथ महाराज इंदोरचे आमचे गुरु आहेत ते, तर त्यांना हा योग अवगत होता. अनेक सिद्ध लोकांना हा योग अवगत असतो. तर असा हा योग आहे. म्हणून ब्रह्मज्ञानाचं बाह्य साधन आहे निष्काम कर्मयोग आणि ब्रह्मज्ञानाचं आतलं साधन आहे हा आत्मसंयम योग. बाह्य साधन केल्याशिवाय श्रोते हो माणसाने ह्या आत्मसंयम योगाकडे वळायचं नसतं असं मोठ्या लोकांनी सांगून ठेवलं आहे. हे जे मी तुम्हाला सांगते आहे ते सगळं मी कोणाकडून तरी ऐकलेलं, कुठेतरी वाचलेलं, असं मोठ्या लोकांनी जे म्हटलेलं आहे तेच मी तुमच्यापर्यंत पोचविते आहे. तर हे आधी बाह्यसाधन केल्याशिवाय अंतःसाधनाकडे वळता येत नाही, किंबहुना वळूच नये. जसं बाल्य आल्याशिवाय तारुण्य येत नाही, वार्धक्य येत नाही, बाल्य यावंच लागतं ना, तसं आधी निष्काम कर्मयोग केला पाहिजे, मग हा आत्मसंयम योग साधतो. पण निष्काम कर्मयोगासाठी हा आत्मसंयम योग तुम्हाला महत्त्वाचा आहे. तर असं हे आहे. थोडंसं उलटं वाटतं हे की निष्काम कर्मयोग तर करायचं आहे, बाह्य साधन आहे आणि मग अंतःसाधना सांगितलेली आहे तुम्हाला. मग निष्काम कर्मयोग कसा साधणार तुम्हाला? तर निष्काम कर्मयोगासाठी तुम्हाला फक्त भ्रुकुटीच्या ठाई दृष्टी जोडायची आहे आणि साधना करायची आहे, योग साधायचा आहे, म्हणजे ध्यान करायचं आहे नुसतं. पण एकदा का तुम्हाला निष्काम कर्मयोग साधायला लागला की मग मात्र मनाच्या कुपीमध्ये आत्म्याला स्थिर करायचं आहे. नंतर ते अंतरंग साधन आहे. पहिल्यांदा आधी निष्काम कर्मयोग आणि मग आत्मसंयम योग. तर आता इथे आत्मसंयम योगाकडे वळण्यापूर्वी आधी निष्काम कर्म करावंच लागतं. पण काही वेळा आपण बघतो की काही काही गुरु आपल्या शिष्यांना निष्काम कर्मयोग शिकवण्याच्या पूर्वीच आत्मसंयमन करायला लावतात. मग तो योगी कसा होतो? इतो भ्रष्टा ततो भ्रष्टा, इकडे तिकडे त्याला दोन्ही ते जमत नाही. म्हणून प्रॉपर चॅनल जायचं आहे. आधी निष्काम कर्म आणि मग त्यानंतर हा आत्मसंयम योग साधायचा आहे. असा हा अत्यंत महत्त्वाचा योग आहे श्रोते हो. याला आपण आज प्रारंभ करूया. गीतेचा पहिला श्लोक माऊली कधीच घेत नाही, आधी प्रारंभिक ओव्या घेतात. त्या प्रारंभिक ओव्यामधनं त्या अध्यायाची पार्श्वभूमी सांगतात आणि मग व्यासमहर्षींचा पहिला श्लोक घेऊन त्याच्यावर त्यांचं निरूपण मग सुरू होतं. इतकं सविस्तर माऊली आपल्याला या उद्यानामध्ये फिरवत असतात आणि दुर्बोध जटिल असं हे जे तत्त्वज्ञान आहे ते इतकं सोपं करून सांगतात, इतकं सोपं करून सांगतात की आपल्याला असं वाटतं की अरे किती छान आहे ज्ञानेश्वरी, किती रसाळ आहे. ती तर रसाळायच ना, कारण त्यांनी सोपीच करून सांगितली आहे. एवढी रसाळ ती अमृतासारखी ज्ञानेश्वरी ती तुमच्यापर्यंत मी पोचवते. ते ज्ञान तुमच्या पदरात पाडून घ्या. हा आत्मसंयम योग नीट समजून घ्या. मनाच्या कुपीमध्ये आत्म्याला सुस्थिर करणं. माऊलींच्या ज्ञानेश्वरीला मी पहिल्या ओवीला सुरुवात करते. 6वा अध्याय, पहिली ओवी माऊलींची. मग राया ते संजयो म्हणे, मग राया ते संजयो म्हणे जो, तोची अभिप्राय अवधारिजो, श्रीकृष्ण सांगती आता जो योगरूप. मागच्या अध्यायात खूप वर्णन केलं या अध्यायाचं, की आता पुढे मी सांगेन, योग सांगेल. निष्काम कर्मयोगासाठी आत्मसंयम योग जो आहे तो सांगतील आता. मग राया ते, राया म्हणजे धृतराष्ट्र राजा, राया ते म्हणजे रायाला द्वितीया विभक्ती, त्या धृतराष्ट्र राजाला संजयो म्हणे, संजय म्हणतो. आपण पाहतोय संजय सगळं बसल्या जागी हस्तिनापुरामध्ये धृतराष्ट्राला ही गीता सांगतोय, कॉमेंट्री करतो तशी. मग त्या धृतराष्ट्राला संजयो म्हणे, तोची अभिप्राय अवधारी जो, तो अभिप्राय तुम्ही आता ऐका.
संजय धृतराष्ट्राला काय सांगतोय त्याचा सारांश तुम्ही आता ऐका. असं श्रीकृष्ण सांगती आता जो योगरूप. श्रीकृष्ण अर्जुनाला जो आत्मसंयम योग आता सांगणार आहे त्याचा सारांश संजय धृतराष्ट्राला सांगेल, तो तुम्ही आता ऐका. याला इनडायरेक्ट स्पीच म्हणतो आपण. इकडे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, श्रीकृष्ण अर्जुनाला काय सांगताय हा थर्ड पर्सन संजय धृतराष्ट्राला सांगतोय आणि ते ज्ञानेश्वर माऊली प्रेक्षकांना सांगताय. नीट लक्षात घ्या कशी सिच्युएशन येते. श्रीकृष्ण आत्मसंयमयोग अर्जुनाला सांगतील आता, तो संजय ऐकेल, सारांश रूपाने अभिप्राय म्हणजे ते सारांश रूपाने तो धृतराष्ट्राला सांगेल. हे सगळं माऊली जमलेल्या श्रोत्यांना सांगतात आहे. संजय धृतराष्ट्राला म्हणाला की आता श्रीकृष्ण जो योगरूप सांगेल आत्मसंयमयोग, तो श्रीकृष्ण अर्जुनाला सांगेल, तो मी तुम्हाला सांगतो. मग राया ते संजयो म्हणे. धृतराष्ट्राला संजय म्हणाला की आता श्रीकृष्ण अर्जुनाला जो आत्मसंयमयोग सांगतोय त्याचा अभिप्राय तुम्ही अवधारी, जो त्याचा अभिप्राय तुम्ही आता ऐका. म्हणजे आता संजय बोलणार आहे कदाचित. सहजे ब्रह्मरसाचे परगुणे केले अर्जुना लागी नारायणे, की तेची अवसरी पाहुणे पाहतलो आम्ही. सहजे ब्रह्मरसाचे परगुणे काय म्हणतोय बघा, ब्रह्मरसाची मेजवानी. काय म्हणतोय, ब्रह्मरसाचे परगुणे राजा, की हा ब्रह्मरसाची मेजवानी दिली आहे. परगुण म्हणजे उत्तम जेवण, पंचपक्वान्नाचं जेवणच आहे. ब्रह्मरसाची मेजवानी अर्जुना लागी नारायण अर्जुनाला दिली आहे आणि त्याची अवसरी पाहुणे पाहतलो आम्ही. आणि त्याच वेळेस आम्ही पाहुणे म्हणून आलो. आम्ही म्हणजे कोण, संजय आणि धृतराष्ट्र. की श्रीकृष्ण अर्जुनाला ब्रह्मरसाची मेजवानी देत असताना आपलं केवढं भाग्य की आपण पाहुणे म्हणून तिथे आलो. थोडं थांबूया. इत्यलम.